नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मंगेशला लागलेला एक भयंकर चकवा. कथेचे मूळ नाव आहे भुरळ. कथेच्या लेखिका आहेत प्रणाली पाटील पुष्पकन्या. कथेला आता सुरुवात करू. मंगेश हा 10 वर्षांचा गोरा गोमटा, साधा भोळा, शांत स्वभावाचा गोलमटोल मुलगा. वडील रामचंद्र जोशी आणि आई रमा यांचा मोठा मुलगा. मंगेशला लहान बहीण सुद्धा होती. तिचं नाव प्रिया. प्रत्येक बहीण भावाप्रमाणे यांच्यातही लटके रुसवे फुगवे असायचेच. पण मंगेश प्रियाची खूप काळजी घ्यायचा. ती त्याची लाडाची लहान बहीण होती. प्रत्येक शाळकरी मुलाप्रमाणे मंगेशही सकाळी शाळा आणि संध्याकाळी मित्रांसोबत खेळायचा. असाच त्याचा दिनक्रम होता. पण बाबांच्या कडक शिस्तीमुळे 7च्या आत घरात हा नियम त्याच्या लहान बहिणीप्रमाणे त्यालाही लागू असायचा. 7 वाजता घरी येऊन शुभंकरोती कल्याणम म्हणणं आणि अभ्यासाला लागणं हे ठरलेलं असायचं. मग काही वेळासाठी टीव्ही पाहणं, थोडा वेळ विरंगुळा झाला की झोप हा त्याचा रोजचा दिनक्रम असायचा. कुठल्याही व्यक्तीला पुढे म्हणजे भविष्यात काय घडणार आहे याची जाणीव कधीच नसते. किंबहुना नियती त्याची जाणीवच करू देत नाही. प्रत्येक मनुष्याला त्याच्या पुढील आयुष्यात काय घडणार आहे, कोणती घटना घडणार आहे हे नियतीकडून मिळणारं एक सरप्राईजच असतं. आणि मंगेश समोरही असंच एक सरप्राईज नियती ठेवणार होती याची त्याला अर्थातच जाणीव सुद्धा नव्हती. रोजच्याप्रमाणे आजही मंगेश शाळेत जाण्यासाठी तयार झाला. आजच्या तासांची वह्यापुस्तकं तो दप्तरात भरू लागला. इतक्यात आईने नाश्त्यासाठी त्याला हाक मारली. दादा, लवकर ये रे, तुझ्या आवडीचे पोहे केलेत. तसं मंगेश भराभर वह्यापुस्तकं दप्तरात कोंबू लागला आणि ते झाल्यावर धावतच तो पोहे खाण्यासाठी गेला. मग नाश्ता करून तो शाळेत जाण्यासाठी निघाला. त्याने प्रियाला हाक मारली. तसे छोटी प्रिया सुद्धा आपलं दप्तर कसं बसं सांभाळत मंगेश जवळ आली आणि दोघेही सोबत शाळेला जायला निघाले. प्रिया 2रीला आणि मंगेश 5वीला होता. प्रिया तिच्या बोलक्या स्वभावानुसार नेहमीप्रमाणे रस्त्यात सतत बडबडत होती. मंगेशशी गप्पा मारत होती आणि मंगेश सुद्धा शांतपणे त्याच्या बहिणीला प्रतिसाद म्हणून हां असं करत होता. तेवढ्यात वाटेतच त्यांना त्यांचे मित्र भेटले, राकेश, समीर आणि नितीन. राकेशने दुरूनच त्यांना हाक मारली. मंग्या, गणिताचा गृहपाठ झाला का रे? राकेशने विचारलं. हो झाला की. का रे? मंगेश म्हणाला. अरे आमचा नाही झाला अजून. उगाच शाळेत सरांचा मार खावा लागेल आम्हाला. तुझ्या वहीतून आम्ही गृहपाठ लिहू का रे? तुझी वही दे ना, आम्ही लगेच गृहपाठ लिहितो आणि तुला वही देतो, राकेश म्हणाला. अरे पण इथं असं वाटेत कुठे लिहिणार तुम्ही? मंगेशने विचारलं. त्या झाडाखाली बसून लिहू, 5च मिनिटात होईल आमचं, राकेश म्हणाला. तसं मंगेश तयार झाला. ते सर्व मित्र मंगेश आणि प्रिया त्या झाडाखाली बसले. मंगेशनं त्यांना वही दिली. तसं ते सर्वजण पटापट गृहपाठ लिहू लागले. काही वेळ गेला. दादा, पण आपल्याला शाळेला उशीर होईल ना रे? प्रिया म्हणाली. दीदी, आपण धावत जाऊ म्हणजे लवकर पोचू शाळेत, मंगेश म्हणाला. खरं तर प्रिया वैतागली होती, पण ती काही बोलू शकत नव्हती. थोड्याच वेळात त्या 3 मित्रांनी गृहपाठ जसाच्या तसा उतरवून घेतला आणि सर्वजण धावतच शाळेत निघाले. शेवटी शाळेला उशीर झालाच होता. ते शाळेच्या मुख्य दाराजवळ आले तेव्हा त्यांना दिसलं की उशिरा आलेल्या मुलांना भोसले गुरुजींनी एका रांगेत उभं केलं होतं आणि प्रत्येकाच्या 2 हातांवर ते पट्टीने प्रसाद देत होते. हे दृश्य लांबूनच समीर, राकेश, नितीन, मंगेश आणि प्रियांनी पाहिलं. ते पाहून प्रिया रडू लागली. दीदी, तू रडू नकोस. तुझ्यावरचा मार मी खाईन, ठीक आहे? पण आता रडू नकोस, मंगेश म्हणाला. ते 5ही जण शाळेच्या दारातून आत आले. तसे भोसले सरांनी त्यांना सुद्धा रांगेत उभं केलं. आधी समीरचा नंबर लागला. समीर 2 हातांवर मोदकांचा प्रसाद घेऊन हात सोळत वर्गात गेला. नितीनलाही तोच प्रसाद मिळाला.
तो तोंड वाकडं करून भोसले सरांबद्दल काहीतरी बडबडत आपल्या वर्गात जाऊन बसला. राकेशला 2 छड्या बसताच तो सुद्धा आपल्या वर्गात पळाला. आता नंबर प्रियाचा होता. ती लहान असल्याने तिला एकच छडी खावी लागणार होती. पण त्याआधीच मंगेश म्हणाला, सर, तिची एक छडी मला द्या. ती माझी बहीण आहे आणि आज उशीर माझ्यामुळे झालाय. भोसले सर त्याच्या वाक्याने काही वेळ स्तब्ध उभे राहिले आणि नंतर मंगेशला फक्त एकच छडी देऊन भोसले सरांनी त्यांना जायला सांगितलं. तसं मंगेश त्यांच्याकडे पाहतच बसला. 3 छड्यांऐवजी सरांनी एकच छडी का दिली असेल हे त्याला काही केल्या कळलं नव्हतं. भोसले सर स्मितहास्य करत म्हणाले, अरे आता असा पाहत का उभा आहेस? जा लवकर आपापल्या वर्गांमध्ये, आधीच उशीर झालाय. तसे मंगेश आणि प्रिया धावतच आपापल्या वर्गात गेले. काही वेळाने शाळा सुटली. सर्वजण आपापल्या घरी जाऊ लागले. मंगेश आणि प्रिया सुद्धा आपल्या घरी आले. हातपाय धुवून त्यांनी थोडं खाऊन घेतलं आणि मंगेश नेहमीप्रमाणे खेळायला निघाला. इतक्यात त्याची आई त्याला म्हणाली, दादा, लवकर ये घरी आणि हो, कुठेही धडपडू नकोस आणि कोणत्याही आडमार्गाला खेळायला जाऊ नकोस. तसं मंगेशने ऐकल्यासारखं केलं आणि तो खेळायला निघून गेला. त्याचे 3 मित्र आधीच खेळायला जमले होते. ते मंगेशचीच वाट पाहत होते. मंगेश धावतच त्यांच्याकडे गेला. आज क्रिकेट खेळायचं की? नितीन म्हणाला. पण त्याचं वाक्य अर्ध्यावरच तोडत राकेश म्हणाला, अरे त्यापेक्षा त्या शेजारच्या रानात जाऊया, तिकडे चिंचा लागल्या आहेत. चिंचेचं नाव ऐकून सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटलं. सर्वांनाच ते पटलं आणि ती टोळी कैऱ्या चिंचा पाडायला निघाली. अर्ध्या 1 तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी पुरेशा कैऱ्या आणि चिंचा पाडल्या आणि नंतर एका झाडाखाली बसून ते त्यांचा आस्वाद घेऊ लागले. सर्वजण काही वेळ खाण्यातच दंग होते. तसं अचानक नितीन म्हणाला, चला रे घरी, अंधार पडायला लागलाय आणि आपण जंगलात आहोत हे विसरू नका. चला, आपल्या कैऱ्या आणि चिंचा घ्या आणि घरी चला. त्यावर राकेश म्हणाला, हो, चला लवकर. हो रे, घरी जायला पाहिजे. अंधारात या जंगलात यायचं नाही असे माझे बाबा मला नेहमी सांगतात. पण तरी पण आपण इथे आलो आहोत. इथे आपसमारी आहे असं म्हणतात, समीर म्हणाला. तसं राकेश समीरच्या पाठीत एक बुक्की घालत म्हणाला, ए वेड्या, इथे तिचं नाव घ्यायचं नाही एवढं साधं कळत नाही का तुला? मंगेशला मात्र हा प्रकार नवीन होता. ते सर्वजण काय बोलतायत हे त्याला काहीच कळत नव्हतं. तसं मंगेश म्हणाला, का रे, हे आपस? मंगेश वाक्य पूर्ण करणार इतक्यात राकेशने मंगेशच्या तोंडावर हात ठेवला आणि तो म्हणाला, अरे तिचं नाव घेऊ नकोस. अरे पण का? आहे कोण हे? मंगेशने विचारलं. ते सांगतो नंतर तुला, आधी आपण जंगलातून बाहेर जाऊया, राकेश म्हणाला. तसे सर्वजण जंगलाच्या बाहेर आले. जंगलाच्या बाहेर येताच राकेश म्हणाला, मंग्या, अरे ते जंगलातलं भूत आहे. रात्री किंवा संध्याकाळी या जंगलात येऊन जर त्याचं नाव घेतलं ना की मग ते मागे मागे येतं असं म्हणतात आणि आपल्याला भुरळ पाडून पुन्हा त्या जंगलात परत घेऊन जातं असं म्हणतात. पण पुढे काय होतं काय माहीत. अरे पण मी तर नाव घेतलं तिचं, मग ते माझ्या मागे येईल का रे? समीर म्हणाला आणि रडू लागला. राख्या, त्याला घाबरवतोस कशाला रे उगाच? समीर, तू रडू नकोस, असं काही होणार नाही, तो मस्करी करतोय, मंगेश म्हणाला. अरे माझ्या बाबांनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं, राकेश म्हणाला. राख्या, काही नाही होणार. ते कुठलंही भूत असो, आपण कोणाचं वाईट नाही केलं ना, मग कोणीही आपलं सुद्धा वाईट करू शकणार नाही असे माझे बाबा म्हणतात. मग ते माणूस असो किंवा आपसमारीसारखं भूत. काही नाही होणार सम्या, चल तू, मंगेश म्हणाला. मंगेशच्या शब्दांनी समीरला उभारी आली. त्याने त्याचं रडणं थांबवलं आणि तो शांत झाला. तसं समीरच्या खांद्यावर हात टाकत मंगेश म्हणाला, तू रडू नकोस, काहीही कुणीही येणार नाही तुझ्या मागे, आणि आलंच ना तर त्याचं घर आपण उन्हात बांधू. मंगेशच्या या शब्दांनी सर्वांनाच हसू आलं. आता वातावरणातील ताण कमी होऊन सर्वांना हलकं वाटायला लागलं होतं. सर्वजण आपापल्या घरी आले. मंगेशनेही हातपाय धुवून शुभं करोती कल्याणम म्हटलं. तो संध्याकाळचा प्रसंग विसरला सुद्धा होता.
मध्ये असेच काही दिवस गेले. एके दिवशी मंगेशच्या बाबांना एका ठिकाणाहून संगीताच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं. सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला यावं असं आवर्जून सांगण्यात आलं होतं. संगीताचा कार्यक्रम त्यांच्या परिवारात सर्वांनाच आवडीचा होता. तो कार्यक्रम मंगेशच्या बाबांच्या मित्राच्या घरी होता. त्यांचं घर एका बिल्डिंगमध्ये होतं. घर तसं लांब नव्हतं आणि तसं जवळ सुद्धा नव्हतं. चालत गेल्यास अर्ध्या तासात पोहोचू इतकं जवळ होतं. संध्याकाळचं जेवण आटपून मंगेशचं कुटुंब कार्यक्रमाला जायला निघालं. कार्यक्रम त्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर होता. कार्यक्रम तसा छानच होता, पण काही वेळानंतर बच्चे कंपनी पेंगू लागली. बाकीचे मात्र त्यात गुंग झाले होते. काही वेळाने मंगेश उठला. मंगेशला लघुशंकेला जायचं होतं. तसं त्याने बाबांना हळूच जाऊ का असं विचारलं. तसे त्याच्या बाबांनी होकारार्थी मान हलवली आणि मंगेशला जाण्याची परवानगी दिली. आणि इथेच सगळा घोळ झाला. सर्वजण त्या कार्यक्रमात एवढे गुंग झाले होते की मंगेशकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. मंगेश वॉशरूममध्ये जाण्याऐवजी जिन्यातून खाली जाऊ लागला. कसे कोण जाणे, पण मंगेशला एखादी भुरळ पडावी तसा तो चालत रस्त्यावर आला. मंगेशने रस्त्यावर येऊन लघुशंका केली आणि तो परत जाण्यासाठी मागे फिरला. तेवढ्यात त्याला दिसलं की वर जाणाऱ्या जिन्याच्या पायऱ्यांवर एक कुत्रा उभा होता. जिन्यात तसा अंधार होता, पण बिल्डिंगच्या बाहेर बल्ब लावल्याने त्याचा थोडा प्रकाश जिन्यावरही पडत होता. तो कुत्रा बरोबर जिन्याच्या मध्यभागी उभा होता. मंगेश कुत्र्याला पाहून थोडा घाबरलाच, कारण तो कुत्रा एकटक मंगेशकडे पाहून गुरगुरत होता. त्या कुत्र्याचे डोळे लाल झाले होते. मंगेशला खूपच भीती वाटत होती. त्याने घाबरून जोरजोरात आईबाबांना हाका मारल्या, पण त्याच्या हाका कुणाही पर्यंत पोचल्या नाहीत. शेवटी मंगेश घाबरत घाबरत वर जाण्यासाठी निघाला. भिंतीला चिकटून तो वर जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. तो त्या कुत्र्या शेजारून वर जाणार तेवढ्यात तो कुत्रा अचानक त्याच्या अंगावर जोरजोरात भुंकू लागला. त्याने मंगेश इतका घाबरला की वर जायचं सोडून तो खाली रस्त्याच्या दिशेने पळत सुटला. तसं तो कुत्रा सुद्धा त्याच्या मागे लागला. आधी फक्त तो एकच कुत्रा त्याच्या मागे लागला होता, पण अचानक कुठून तरी 10-15 कुत्र्यांची एक टोळीच येऊन मंगेशच्या मागे पळू लागली. अचानक एवढी सगळी कुत्री मागे लागलेली पाहून बिचारा छोटा मंगेश घाबरला. मंगेश हादरला, पण तरीही तो धीर न सोडता धावतच राहिला. आणि अचानक त्याला शाळेत सांगितलेली गोष्ट आठवली. गुरुजींनी एकदा शाळेत गोष्ट सांगितली होती. एक माणूस असतो, तो जंगलातून प्रवास करत असतो. अचानक काही माकडं त्याच्या मागे लागतात. तो त्यांना पाहून घाबरून पळत सुटतो, पण धावून धावून त्याला दम लागलेला असतो. माकडं त्याच्या मागावर येतच असतात. शेवटी चवताळून रागाने तो मागे फिरतो आणि जागेवरच उभा राहतो आणि त्या माकडांकडे तो रागाने पाहू लागतो. त्याला तसं करताना पाहून माकडं अवाक होतात आणि मागे फिरून जंगलात पळून जातात. ही गोष्ट मंगेशला नेमकी त्याच वेळी आठवली. तसं तो सुद्धा जागेवरच थांबला आणि मागे वळून रागाने त्या कुत्र्यांकडे पाहू लागला. ती कुत्री त्याच्या मागे मागे होतीच, पण त्याला तिथे उभा राहिलेला पाहून ती कुत्री सुद्धा अवाक झाली. मंगेशने रागाने एक दगड उचलून त्या कुत्र्यांच्या दिशेने भिरकावला. त्याचबरोबर अचानक सर्व कुत्री ओरडत वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये पळून गेली. कुत्र्यांना असं पळताना पाहून मंगेशला थोडा आत्मविश्वास आला, पण हा आत्मविश्वास काही क्षणांसाठीच होता. तो नेमका कुठे आला आहे याची त्याला जाणीवच नव्हती. आता त्याला परत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं होतं. तो भानावर आला. आपण कुठे आहोत हे पाहण्यासाठी त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि आजूबाजूचा परिसर पाहून मंगेशच्या अंगावर सर्रकन काटा आला. कारण मंगेश घाबरून पळत पळत इतर कोणत्याही नाही तर थेट जंगलाच्या दिशेने आला होता. काही पावलांच्या अंतरावरच जंगल सुरू होणार होतं. तो जंगलाच्या बाहेरच उभा होता. जर वेळीच तो थांबला नसता तर तो जंगलातच शिरला असता. मंगेश पुरता घाबरला होता. तो परत सोसायटीच्या दिशेने निघाला, पण अंधारात सर्व बिल्डिंग त्याला सारख्याच दिसत होत्या. आपल्याला नेमकं कोणत्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे हे त्याला समजून येत नव्हतं.
काही वेळ इकडे तिकडे फिरून तो सर्व बिल्डिंग्सचं निरीक्षण करू लागला. त्यात आजूबाजूला कोणाला विचारता येईल असा एकही माणूस तिथे नजरेस पडत नव्हता. मंगेशचं नशीबच खराब होतं. सर्व परिसर सामसूम होता. माणसांची चाहूल नव्हती. आता मंगेशला खूपच भीती वाटू लागली होती. तो रडू लागला. रडत रडतच तो ती बिल्डिंग शोधू लागला. शेवटी भीतीने तो आईबाबांना हाका मारू लागला, पण अर्थातच त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्याच्या हाका कुणाही पर्यंत पोचत नव्हत्या. त्याला भीतीमुळे आता काहीच सुचत नव्हतं. त्याला कुठेही जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. मंगेशच्या घरात श्री दत्तांची आणि शंकराची नेहमी पूजा व्हायची. त्यामुळे लहानपणापासूनच तो दत्त स्तोत्र आणि तसंच शंकराचं स्तोत्र म्हणायचा. शेवटी रडत रडत तो ओम नमः शिवाय हा मंत्र आणि दत्तात्रय स्तोत्र म्हणू लागला. यतिरूप दत्तात्रया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकरी, दया सिंधू ज्याच्या पदी दुःखहारी, तुम्हा विण दत्ता मला कोण तारी, असे तो म्हणू लागला. खूप वेळ डोळे मिटून रडत स्तोत्र म्हणून झाल्यावर त्याने डोळे उघडले आणि डोळे उघडताच समोरून पांढऱ्या पोशाखातील 2 स्त्रिया त्याला जाताना दिसल्या. खूप वेळाने कोणीतरी मदत करण्यासारखं दिसलं असल्यानं मंगेशला धीर आला. तो धावतच त्यांच्याकडे गेला आणि रडत रडत म्हणाला, काकी, मला प्लीज मदत करा, मी हरवलोय. त्या 2 स्त्रिया नर्स होत्या. त्यांनी मंगेशला त्याचा पत्ता विचारला, पण त्याला नीट असं काही सांगता आलं नाही. मंगेशला शेजारच्या काकांचा फोन नंबर पाठ होता. त्याच्या सांगण्यावरून त्या दोघींनी त्या नंबरवर फोन लावला आणि मंगेशच्या शेजारच्या काकांना मंगेशसोबत घडलेली घटना कळवली. शेजारच्या काकांनी नंतर त्याच्या घरच्यांना कळवलं. तसं मंगेशचे घरचे त्याला घ्यायला आले. मंगेश भरकटून एका हॉस्पिटलजवळ आला होता. त्याच्या घरच्यांना येताना पाहून मंगेशचा धीर सुटला. तो धावतच आईजवळ आला आणि तिला घट्ट मिठी मारली. जमलेल्या लोकांनी मंगेशवर प्रश्नांचा भडीमार केला. मंगेश सोबत नक्की काय झालं, तो इथे कसा आला, इतक्या लांब कसा पोचला, हे असे प्रश्न सर्वजण त्याला विचारू लागले. पण मंगेशला मात्र काही सांगता आलं नाही. त्या प्रकाराने मंगेश खूप घाबरला होता. मंगेशच्या बाबांनी मंगेशची जन्मकुंडली मंगेशच्या चुलत काकांना दाखवली. ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी मंगेशची कुंडली पाहिली आणि ते म्हणाले, मंगेशवर थोर गडांतर होतं, पण तुमच्या दत्त सेवेमुळे ते आता टळलं आहे. चिंता नसावी. मंगेश आता मोठा झालाय, पण त्याला आजही काही प्रश्न पडले आहेत. ते प्रश्न म्हणजे तो अचानक वॉशरूम ऐवजी रस्त्यावर का आला? त्याच्या हाका कुणालाच का ऐकू येत नव्हत्या? अचानक ऐनवेळी त्याच्या मागे ती कुत्री का लागली? आजही या प्रश्नांची उत्तरं मंगेशला मिळाली नाहीत. कदाचित हा चकव्याचाच प्रकार होता का? मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच काही भयकथांसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.